पालघर जिल्ह्यासाठी 18 मे हा दिवस अक्षरशः काळजाला चटका लावणारा ठरला आहे। डहाणू तालुक्यातील बापूगाव येथून साखरपुड्यासाठी आनंदाने निघालेला आयशर टेम्पो काही क्षणातच मृत्यूच्या सावटात अडकला आणि संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला। मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर धानिवरी गावाजवळ हा भीषण अपघात घडला। समोरून येणाऱ्या ट्रेलरने नियंत्रण गमावल्याने त्याचा कंटेनर बॉक्स थेट आयशर टेम्पोच्या डाव्या बाजूवर जोरदार आदळला। धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की टेम्पोचा अक्षरशः चुराडा झाला। काही क्षणातच आनंदाचा प्रवास मृत्यूच्या प्रवासात बदलला। या भीषण अपघातात एक दुचाकीही चिरडली गेल्याची माहिती समोर आली आहे। या दुर्घटनेत 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। गावात एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने अंत्यसंस्कार पार पडल्याने बापू गावावर शोककळा पसरली आहे। आज 19 मेला अत्यंत भावनिक वातावरणात या सर्वांना एकाच वेळी अखेरचा निरोप देण्यात आला। अंत्यसंस्कारावेळी उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूंचा बाण फुटला होता। आनंदाने निघालेले हे लोक परत कधीच घरी परतले नाहीत अशी हृदयद्रावक भावना गावकऱ्यांमध्ये दिसत होती। आपल्या नातेवाईकांना निरोप देताना कुटुंबियांचा आक्रोश आणि संपूर्ण गावाचे स्तब्ध मौन हा प्रसंग मन हिळावून टाकणारा होता। गावामध्ये अँब्युलन्स येताच गावकऱ्यांचा व नातेवाईकांचा एकच आक्रोश। रुग्णवाहिकांच्या सायरनने संपूर्ण परिसर अधिक सुन्न झाला होता। या प्रसंगी आमदार विनोद निकोले यांनी माध्यमांशी बोलताना शासनाने जाहीर केलेली 5 लाखांची मदत अपुरी असल्याचे सांगत ती वाढवून किमान 10 लाख करावी अशी मागणी केली। कर्त्या पुरुषाची किंमत पैशात मोजता येत नाही, पण अशा प्रसंगी मदत ही अधिक भक्कम असायला हवी असे त्यांनी स्पष्ट केले। या अंत्यसंस्काराला राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार डॉक्टर हेमंत सवरा, स्थानिक आमदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रांडे तसेच अनेक शासकीय अधिकारी, राजकीय प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। संपूर्ण गाव आजही त्या दुर्दैवी क्षणाच्या सावटाखाली आहे। रस्त्यावरचे ते क्षण, तो अपघात आणि त्यानंतरचा आक्रोश हे चित्र बापू गावाच्या स्मरणात कायमचे कोरले गेले आहे। जीवन कितीही आनंदाने सुरू झालं तरी एका क्षणात ते बदलू शकतं। म्हणूनच रस्त्यावर सावधगिरी बाळगणे, नियम पाळणे आणि प्रत्येक प्रवासाला गांभीर्याने घेणे हीच खरी श्रद्धांजली आहे। कारण एका चुकीचा परिणाम अनेक घरांचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो। आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये धानिवरी या ठिकाणी काल बापूगाववरून साखरपुड्यासाठी आयशर टेम्पो या ठिकाणी निघाला होता आणि काल संध्याकाळी 4-4:30च्या दरम्यान हा एक भीषण अपघात त्या ठिकाणी घडून आला। खरं म्हणजे हे व्हायला नको होतं, परंतु आपण जसं म्हणतो की कोणीला कोणी टाळू शकत नाही। जवळजवळ आपले भाऊ आणि आपली बहीण असे 13 लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला। फक्त बापूगाव ह्या गावावरच नाही तर संपूर्ण आपल्या पालघर जिल्ह्यावर आणि राज्यावर हे खूप मोठं दुःखाचे डोंगर कोसळलेलं आहे। आज त्या अंत्यविधीसाठी आपल्या या ठिकाणी आपल्या राज्याचे आदिवासी विकास मंत्री उईके साहेब स्वतः आलेले आहेत। ते या ठिकाणी श्रद्धांजली वाहत असताना 2 शब्द ते बोलतील। त्यानंतर आपण सर्वांनी स्तब्ध उभं राहून 2 मिनिटं श्रद्धांजली अर्पण करायची आहे। मंत्री महोदय, काल साक्षगंधाच्या निमित्ताने आयशर टेम्पोमध्ये सर्व बसून साक्षगंधासाठी जात होते। धानिवरी येथे काल सायंकाळी 4-4:30च्या दरम्यान अपघात झाला। अत्यंत दुःखद घटना आहे। त्यामध्ये आज आपण अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये लाखतपाडा व बापूगाव येथील 12 बांधव व वारगज येथील 1 बांधव
या सर्वांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी सर्वजण आलाच आहे. कालचा अपघात हा अतिशय दुःखदायी आहे, वेदनादायी आहे. निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, जिल्ह्यामध्ये दुःखाचे डोंगर कोसळलेले आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि ज्या कुटुंबावर प्रसंग आला आहे त्यांना दुःख सहन करण्याची शक्ती प्राप्त व्हावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि सर्वांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपण एक आहोत, बांधव आहोत. तर सर्वांनी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 2 मिनिट श्रद्धांजली अर्पण करायची आहे. तरी सर्वांनी आपापल्या जागी सावध राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करावं अशी विनंती करतो. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.